पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाऊजी लई चुकीचं केला। माझ्या समोर आवाज वर करून बोलायचं नाही, आवाज खाली। आता नुसता पेपर जाळलाय। तुला सांगितलं होतं ना मी, माझ्या वाट्याला जायचं नाही। भाऊजी मी काय केलंय? काय केलंयस? अगं पिऊ, तुझ्याचमुळे घरला यायला लागली ना। मला नाही माहिती काय झालं नंतर। तुझ्या रडण्याला आरच्या बोलत असन, मी नाही। ओ शपथ मला माहित नाही, खरं सांगते मी। तूच तिच्या डोक्यात किडा घातलाय। हो पण का घातला? आणि तुमच्याच पोरासाठी घातला ना? त्याच्या भविष्यासाठी केलं ना सगळं? अहो तो आपल्या घरात राहील, आपल्या कुटुंबात मोठा होईल, चांगलं होईल त्याचं काहीतरी म्हणून करते ना। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र असं नाही म्हणणार मॅडम तुम्ही आता? तुम्ही पेपर नव्हता जाळायला पाहिजे। अर्जुन, या सुजय भाऊजींनी माझा पेपर जाळला रे। 1 मिनिट, अशी तक्रार करशील का आता अर्जाकडे? होय जाकर, मी नाही घाबरत कोणाला। भाऊजी मला कोणाकडे तक्रार करायची गरज नाही, मी एकटी समर्थ आहे। वा, लईच हलक्यात घेतीस ग मला तू। असं करू नको। आज फक्त सराव परीक्षेचे पेपर जाळलेत। ती पिऊ या घरात आली आणि इथं राहायला लागली ना, रोज काहीतरी जाळी, लक्षात ठेव। परत सांगणार नाही। तुम्हाला परत सांगते, मी तुमच्या या असल्या पोकळ धमक्यांना नाही घाबरत। अप्पे, तिला घरात येण्यापासून थांबव। परत सांगणार नाही या। भाऊजी हा तिचा निर्णय। मग आता माझा निर्णय ऐक। मी आहे खरा सरकार। म्हातारा झालेला सिंह बिचकतो आणि तरणा रक्तासाठी चटावलेला असतो। अप्पे, मी येतो तरणा सरकार। यो तरणा सरकार आदलं मधलं तसं काही करत नाही बर का। डायरेक्ट आर नाही तर पार। सुजय सरकार। अपर्णा, अगे अपर्णा, अपर्णा, अगे अपर्णा, आली ताई? काय ताई? अगं हे बोलवत होते तुला। काय सर? पेपर देणार होतीस ना तू आज? हो। काय काम होतं? नाही। का पूर्ण लिहिला नाहीस तू? जेवढा लिहिलाय तेवढा दे। नाही सर। का नाही लिहिला? नाही म्हणजे काय झालं? काय विचारतायत सर? सर का लिहिला नाहीस पेपर? याला काय अर्थ आहे? अहो एवढं कशाला बोलताय तिला? ती हुशार आहे, तिच्यात कॅपॅसिटी आहे म्हणून बोलतोय। कोण आलं घरी? तुम्ही म्हणलं होतं ना आजोबा? आलास? अरुण एकटाच आलास? नाही, एकटा नाही आला। मी सगळ्यांसाठी गिफ्ट पण आणलंय। हा दे, सगळ्यांना दे। पण पहिले मी पप्पांना देणार। सुजा,
पोरग काय म्हणते ते बघ. हे तुम्हाला. सारू झाले सगळेजण. आता सगळेजण मस्तपैकी तयारी करा चला. ए बाबा कशाला कुठे जायचंय तवा? ते सांगतो नंतर. आप्पे जाना ताट कर पहिलं म्हणजे न ओळायला. 1 मिनिट, ही तर कोणाला विचारून आली काय गय? तुझ्या तमाशा नकोय मला. सरकार आहो पण सांगितलेलं कळत नाही. काय चिडचिड होते काय? कुठं जायचं ठरव ना. ठरव बाबा, बाहेर जायचं का आत जायचंय ते. आप्पे तू ताटांना. भाऊजी अहो आता कशाला हे सगळं? एवढ्या दिवसांनी तुम्ही घरी आलाय, कळलं तर पाहिजेच. आणि सून म्हणजे घरची लक्ष्मी असते. असली कसली लक्ष्मी घरातून पळून गेलेली. आणि पुन्हा जोडायला आलेली. आणि आता कदम आणि बाकी सगळे कदम मस्तपैकी तयार व्हा. आपल्याला एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ए मला नाही बाबा फोटो बिटो काढायचा कसला त्यो. कदमांचा फॅमिली फोटो मानला त्यो. बघ ग रुक्मिणी कसं मला बोलत असते सदा न कदा. अर्जुन, तुझी फॅमिली फोटो काढण्याची आयडिया भारी आहे या ठिकाणी. हा खरंच वर्गा कोणाचा आहे हा? अर्जा खरंच कदमांचा एक बी फॅमिली फोटो नव्हता. बाबा आतापर्यंत घरातली सगळी माणसं एकत्र नव्हती ना, आता एकत्र आले बघा. बरं झालं बाई आलीस. आता जाणार नाहीस ना परत? ते आपल्या बी एकी काकी. नाही आई, मी आता कुठेच जाणार नाहीये. फक्त माझ्या कामाला जाईन तेवढंच. झालं म्हणजे एक कमी होती ती बी आली आता इथं कामाचा तोरा दाखवायला. नाही म्हणजे आधी घर सांभाळून काम बघणार का काम करून घर सांभाळणार आहेस? नाही ना आजोबा, आई माझं सगळं काम करून जायची म्हणजे सुपर वुमन. बघा आता आरू म्हणलंय ना मग झालंच की. आणि हा आप्पी आहे, वहिनी आहेत, घरातलं होऊन जाईल सगळं. आम्ही तिघे एकत्र आहे ना, मग सगळं मिळून करू आम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण सगळे एकत्र आहे ना, हेच खूप महत्वाचे. देती बॅग. आप्पे काय ग, काय झालं? काही नाही चला. रुपाली, रुपाली. अगं इकडे येऊन बसलीस होय, मी तुला तिकडं. रुपाली काय झालं ग? पूर्ण फॅमिली आज फोटोसाठी. रुपाली काय बोलतेस तू? आपण प्रयत्न करतोय ना, आपल्या हातात आहे का ते? मग कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नांना नक्की यश येईल हे माहिती आहे मला. कधी? एवढे दिवस आपण. येईल तेव्हा येईल, पण त्यासाठी रोज त्रास करून घ्यायचा का? मी मुद्दाम घेते का त्रास करून? आणि तुम्हाला नाही? वाटतं, मला पण वाटतं. तुला जेवढं वाटतं ना तेवढंच मला पण वाटतं.
मग कसं फॅमिली फोटोसाठी तयार होऊ मी? आणि हे रोज असं सगळ्यांसमोर खोटं खोटं किती दिवस हसायचं? खोटं खोटं हसायचं नाहीये रुपाली. आपण आशा सोडली का? सोडली? आज न उद्या होईल या आशेवर करतोयच ना आपण प्रयत्न. त्याच आशेवर खुश राहायचं. कशाला असली खोटी आस लावायची? आणि अजूनच त्रास होणार. असं काय करतेस रुपाली तू? घरात 3 भावांचे संसार एकत्र नांदतील असं वाटलेलं का तुला? वाटलेलं का? काय विचारतोय मी? नाही. मग झालं ना ते. हो पण ते वेगळे आणि आपलं वेगळे. पटतंय मला. पण असं होईल असं अपर्णाला वाटलं, अर्जुनला वाटलं, म्हणून झालं ना. दोन्ही सेमच आहे की. आणि हे बघ, आपल्याला बाळ झालं ना, पुन्हा आपण फॅमिली फोटो काढू की? नक्की. राजकारण शिकवत असलो तरी दिलेला शब्द पाळतो मी. मी काय म्हणते, रुपाली, ఈ రోజు కూడా గడిచిపోతుంది. మంచి రోజు తప్పకుండా వస్తుంది. काय म्हणालात तुम्ही? नाही म्हटलं मराठी समजलं नसेल तर तेलुगूत समजावं तुला. काय हो, मी तुम्हाला हे विचारत होते की आज मी साडी कोणती नेसू? अरे मी विसरलोच बघ. तू ना जांभळी साडी नेस. नाही नको, तू निळी साडी नेस. हो ती साडीच नाही माझ्याकडे. मग मग तू असं कर ना, तू ऑरेंज साडी नेस. ऑरेंज तुला छान दिसेल. राहू देत राहू देत, मी बघते कुठली नेसायची. आवडते. ती पिऊ या घरात आली आणि तर राहायला लागली ना, रोज रोज काहीतरी जाळी लक्षात ठेव. परत सांगणार नाही. आपे हे लाल कुर्त्यावर पांढरी पॅन्ट असू दे का दुसरी घालू का कुठली? होय ग. आपे काय ग? अगं कसले विचारतेस? काय नाही. आपे तू म्हणलीस ते खरंच झालं ना. घरात फॅमिली फोटो लागतोय राव. फक्त तुझ्यामुळे आपे, फक्त तुझ्यामुळे. आपे काय झालंय? काय झाले आपे? काही नाही. अरे हे साडी कुठली नेसू? ही नेसू का? आपे काय झालंय? अर्जुन घाई होत नाही येणार रे. काही कसली बाळाची? आपण तर काय ठरवलं पण नाही अजून. सॉरी, कसली काय? अरे पिऊताई घरी आली खरी, पण सुजय भाऊजी माहिती आहे ना कशी आहेत. अर्जुन आपण करायला गेलो एक आणि झालंच एक. असं नको व्हायला रे. पिऊताईला परत त्रास झाला ना, लई खचलती. असं काय नाही होणार, तू नको टेन्शन घेऊ. तसं नाही, सुजय भाऊजी चिडले ना, मला भीतीच वाटते. तो काय नाही करू शकणार ग. घरात तर तो काहीच करू शकणार नाही. सरकार आहेत ना. पण संसार तर त्या दोघांचा आहे ना. आपे आपे आपे, अगं हे सगळं बोलायला आपल्याकडे लय टाइम आहे. त्या मायाला मी बोलवलंय फक्त अर्ध्या तासासाठी. कशाला? फोटो काढायला. आणि आता आधीच 1 तास होऊन गेलेला आहे म्हणून म्हणतोय आवर पटकन. हो साडी. साडी मी सांगतो ना तुला, कुठली तरी एक नंबर. हे बघ, ही साडी घाल, हिरवीगार 1 नंबर. ही घातली ना, तू साडीत भारीच दिसते. ही घातली ना, फ्लॅश लावायची गरज असते. का? अगं तुझ्या सौंदर्याचा निखार असा पडेल ना फ्लॅश सारखा. अगं खरं सांगतोय आपे. जा जा जा. अगं खरंच फ्लॅश सारखा. लवकर ये. देवा सगळं व्यवस्थित होऊ दे. पिऊताईला कसलाच त्रास होता का म्हणे बघ. अजून काय ऐकायचं तिचं? सगळं हातात घेऊन बसली ती. उग खिटखिट करू नका. हाय का? मीच दिसते तुम्हाला खिटखिट करणारी. सरकार आई, काय चाललंय ही? तुम्ही कशाला कपडे घातले? लात घालून हाकलून द्या तिला. जरा जपून. सरकार, मला माहित नाही कशी वागली ती. अरे बघ की सुजा, मला तर काय यांचं कळणच झालंय. मला माझा वारस घरात पाहिजे बस. अहो ठेवू की त्याला. मी नको थोडी म्हणतोय, ठेवू त्याला आपण. पण तिचं काय काम आहे? नाहीतर काय,
अहो एवढी दिवस एकटी राहतच होती ना पोराला आपल्या जीवावर टाकून. तीच म्हणतोय मी. मग आता कशाला आली तोंड वर करून? आता राहतोय पोरग तिच्याशिवाय. त्याला काय तवा पोरगच आहे. नाही ऐकलं तर त्याच्या 2 ठेवून. तुझ्या दिन ठेवून 2. त्याला हात लावायचा विचार जरी केलास तरी 2 द्यायच्या ठेवून. चुकून असं झालं तर ती काय आपली गप बसणार आहे व्हय? वय बाबा असलं काय करायला नको. अरे वरण गावभर सांगत सुटल ती माझ्या पोराला मारलं म्हणून. तिला तर ना पहिला हाकलून दिलं पाहिजे. सरकार तुम्हाला कळतंय का? घरातला सगळा कारभार ती हातात घेते आता. उग तोंडाली ती बोलू नकोस. तुम्हाला तिने एका शब्दाने तरी विचारलं का पिऊला बोलवू का म्हणून? त्या पिऊचे आपल्या अंगणात उभं राहायला पाय थरथर कापायचे. आणि आज तर सरळ घरात जेवायला आली. अहो हळूहळू करत सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेते ती. तो काका दादा वहिनी आत्या सगळ्यांना तिचाच मुळ काय. अहो म्हणूनच म्हणते त्या पिऊला आत्ताच बाहेर काढू म्हणजे त्या दोघींना पण कळल या घरात कुणाचं चालतं ते. पण त्याआधी आरू इथला झाला पाहिजे. त्याला इतका लढा लावा की त्याला त्याची आई आठवली नाही पाहिजेत. मग त्याला त्याची आई जित्ती काय किंवा मेली काय याचा फरक नाही पडला पाहिजे. मग बघतो मी त्या पियूचं काय करायचं ते. त्या आपल्याला काय सोडत नसतो मी. आयुष्यपत काय दिसतीये जोडी. हा फोटो आहे ना फ्रेम लागलीच पाहिजे बेडरूम मध्ये आहे का नाही? नाही फ्रेम लागणार रे बेडरूम मध्ये. पण त्या फ्रेम मध्ये आयुष्यभर दुसऱ्याचाच पोरग दिसणार. वहिनी अहो एवढा मस्त फोटो येतोय. जरा स्माइल द्या ना. ए दादा अजून एक फोटो घे रे. वहिनी स्माइल स्माइल स्माइल. बर चला उरका अजून जेवण व्हायच्यात. बघितलं का कशी नटली या. नवऱ्याचं काय पडलेलंच नाही तिला. काय गे पिऊ तुझ्या कुठे आहे? सुजा ए सुजा चल. आलो आलो आलो. चला आलेत का सगळे? काढे फोटो. जायचंय मला बाहेर. इथं काय थांबतोय? तिकडे थांब ना. वहिनी शेजारी थांब जरा. इथं बरा नाही का? इथं लय वाटते. थांब रे. आणि काय करू? हा मी इथे बस. हा तुम्ही बसा इकडे कदम बस. आरू चल ये बाळा ये माझ्या मांडीवर. या कलेक्टर मॅडम कुठे आहेत? हो येतात येतात. आवरतात जरा त्या. आपण तोपर्यंत काय करू? अरेंजमेंट करू. हा ती येईल तोपर्यंत आवरून. तुम्ही एक काम करा मावशी जरा इकडे इकडे सारखं इकडे थोडं. आता आप्पी आली ना की मी थांबतो इथं. नाही तर इथं थांबतो. इथं थांबतो मी आणि आप्पी इथं थांबतो. काय नाही म्हणजे मग व्यवस्थित होईल. अर्जुन तू आणि अपर्णा इथे मध्ये उभं राहायला पाहिजे. अरे तुझ्यामुळेच घडतंय हे सगळं. नाही नाही असं काय नाही. खरंय भाऊजी आज तुमच्यामुळे आणि अपर्णामुळे आपला फॅमिली फोटो निघतोय. या तुम्ही. अहो वहिनी असं काय नाही. आणि दादा अरे फॅमिलीच्या फोटो मध्ये सेंटरला कोण पाहिजे? मोठा भाऊ. हे बघ मग मोठ्या भावाचं ऐकायचं. अरे दादा. इथे ये ये ये. अरे अरे राणा उभा कुठे बी. आता फोटो काढायला एकटाच उभं राहणार आहे का? बोलो की स्वतःच्या बायकोला. बोलवतो की. आप्पे अगं झालं का? आले सगळे? हा आलेत सगळे. या तुम्ही या आता. चला काढे फोटो. नाही नाही थांबा की. अहो कुटुंबातले अजून सगळेच नाही आले. एक महत्वाचा व्यक्ती राहिलाय की कुटुंबातला. आता कोण राहिले? थांबा. आत्या सरकार आत्या राहिल्या होत्या. आत्या थांब तुझ्यासाठी खुर्ची आणतो.
हा झालं. चला घ्या फोटो आता. अरे मी कुठे बसायचंय? मावशी आपण एक काम करू, आधी फक्त कदमांचा फोटो घेऊ, बाकी राहिल्यांचा नंतर घेऊ ना. मग थोडं मागं सारखं की, थोडं मागं सारखं, थोडं सारखं ना मागं, थोडा. हा बस बस. दादा घ्या फोटो. चला रेडी सगळे. स्माइल.